नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि येत्या 20 तारखेला मतदान आहे. तर मी थोडक्यात मतदानाचं महत्त्व सांगणार आहे की मतदान आहे मान्य आहे. प्रचार पण वेगवेगळ्या माध्यमातून चालू आहे, लाईव्ह चालू आहे, ऑनलाईन, यूट्यूब, बातम्यामधून आणि स्वतः गावागावात घराघरामध्ये फिरून प्रचार सुरू आहे. आपल्यापर्यंत तो प्रचार जे लोक फिरणार आहेत, भेटणार आहेत आणि गावगाव भेटत आहेत, फिरत आहेत. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आपण मतदान म्हटलं की खूप लाईटली घेतो की मतदान, मी एकट्यानं मतदान नाही केलं तर काय फरक पडालाय, माझ्या एकट्या मतामुळं काय रुकले काय गोष्ट, असं आपण लाईटली घेतो की आपण त्याला महत्त्व देत नाही. आपल्याला सुट्टी असते, सगळे कामावून सरकारी सुट्टी असतात. गावा आपण खाजगी जरी असाल तर सगळे दुकानं विकानं सगळे म्हणजे मतदानानिमित्त आपल्याला सुट्टी मिळते. पण आपण काय करतो माहीत आहे की त्याच दिवशी आपल्याला काहीतरी आपले रखडलेले कामाचा नियोजन करतो आणि ते कामं करायला पाहतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं मतदान हे राष्ट्रहिताचं ठरू शकतं. आपलं एक मतदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण एका मताने सुद्धा काय होते माहीत आहे, हार आणि जीत होत असते एका मताने सुद्धा. मग आपल्याला असते सुट्टी, आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्या मताला एवढं महत्त्व आहे. आपल्या मतामुळं आपण मतदान करण्याचा आपल्याला जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे. पण त्या मतदानाला आपण महत्त्वच का देत नाही सांगा ना तुम्ही? महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या फॅमिलीमध्ये आपण एकत्र बसलं पाहिजे. आपल्या फॅमिलीमध्ये तरी आपण काय म्हणलं पाहिजे माहीत आहे, एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे की आपण मतदान कोणाला दिलं पाहिजे. आपल्या परिवारातल्या लोकांसोबत आपण चर्चा करून, आपल्या परिवारात सगळे सुशिक्षित असतात का हो? नसतात. काही आपल्या परिवारातले लोक शिकलेले असतात, काही आपल्या परिवारातले लोक म्हातारे असतात, काही आपल्या परिवारातल्या लोकांना मतदान का केलं पाहिजे आणि कोणाला केलं पाहिजे हे सुद्धा माहिती नसते. मग आपण शिकलेल्या लोकांनी आपल्या घरातल्या किमान 4-5-10 लोकांचं जे कुटुंब असते त्यांना आपण समजावून सांगलं पाहिजे की मतदान का केलं पाहिजे आणि मतदान कोणाला करायचंय. मतदान तर करायचंय आपल्याला मान्य, मतदान मिस करायचं नाही, तर मतदान करायचंय. पण मतदान कोणाला करायचं? पहिलेच आपण असं म्हणतो की मतदान हे गुप्त दान आहे. मतदान म्हणजे आपल्या मताचं आपल्याला दान करायचं आहे. जसं आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, देहदान करतो, अशा काही गोष्टी आपण दान करतो की नाही, त्याच्यातलाच हा प्रकार एक आहे की आपलं स्वतःचं मत, हा आपला जन्मसिद्ध हक्क आपल्याला दान करायचा आहे. मग ते दान करताना आपण विचार करूनच दान करू ना. मतदान हे विचार करून करताना आपल्या परिवारात आपण एकमेकाशी चर्चा झाली पाहिजे. जेवताना करा, सकाळी चहा पिताना करा, नाश्ता करताना करा. पण आता मतदानाचे अवघे 2-3 दिवस राहिलेले आहेत. प्रचार तर ऐकण्यात आलेला आहे, अनाउन्सिंग ऐकण्यात आलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही चर्चा करा. पहिलेच म्हणतात घरातल्या लोकांचं मत एक पाहिजे आणि गल्लीतल्या लोकांचं एक मत पाहिजे, नवीन गावातल्या लोकांचं एक मत पाहिजे. तसं तुम्ही सगळेजण थोडीशी चर्चा करा की आपल्याला मताचं दान द्यायचं आहे, तर ते मताचं दान आपण कोणाला द्यायचं, कोणाला तर एकाला द्यायचंय. पण ते मताचं दान आपण कोणाला द्यायचे थोडीशी आपण चर्चा केली तर बरं होईल.
आणि तुमचं मतदान हे दान करायचं आहे. त्यामुळं मतदानाच्या दिवशी कुठंच इकडं तिकडं न फिरता पहिले बूथवर जाऊन सकाळी सकाळी लवकर जाऊन गर्दीच्या आधी तुम्ही काय करायचंय? मतदान करायचंय. मतदान केल्यानंतर तुम्ही कुठे जा, तुमचं काही नियोजन लावा, तुमचे घरकामं काही करा, पण मतदानाला विसरायचे काय नाही. येत्या 20 तारखेला सकाळी लवकर आपण मताचं दान करायचंय. स्वतःच्या मताचं दान योग्य विचार करून आपल्याला मतदान करायचंय. जासाल ना मग मतदान करायला? 100% जायचंयच आणि सगळ्यांनी जायचंय. आपल्या घरातले म्हातारे, तरुण मंडळी सगळ्यांनी जायचंय आणि मतदानाला महत्त्व देऊया. राष्ट्राचं, देशाचं हित करूया. गावचा, तालुका, जिल्ह्याचा विकास करूया. चला तर मग, नमस्कार.